नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2023 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. मात्र ह्या विश्लेषणाला सुरुवात करत असतानाच मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे ह्यापूर्वी शुक्रवारी आपल्याच चॅनलवर प्रसिद्ध झालेला चारही इंडेक्समध्ये मंथली, वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण केलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का? जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर कृपया आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतरच आजचा व्हिडिओ बघा. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये या चारही इंडेक्समध्ये आणि एकूण मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेझिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, चालू असलेला ट्रेंड असाच चालू राहिला तर कोणती टार्गेट्स येऊ शकतात, जर मार्केटमध्ये रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवलपासून येऊ शकतं, अशा अनेक विषयांची अतिशय विस्तृत चर्चा त्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेली आहे. तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर आत्ता उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय बटनमध्ये तुम्हाला त्याची लिंक दिसत असेल. तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. काही कारणामुळे तिथे तुम्हाला तो व्हिडिओ उपलब्ध झाला नाही तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तो व्हिडिओ बघा आणि त्यानंतरच आजचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. मी आता असं अज्युम करतोय की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया. त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्टली घेऊन जातोय चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचं 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. बँक निफ्टीमध्ये आपण बघितलं होतं शुक्रवारी कशा प्रकारे ओपनिंग झालं, ओपनिंग झाल्यानंतर एक सेलिंग आलं, सेलिंग आल्यानंतर कशा पद्धतीनं पुन्हा आपण तेजी केली आणि त्यानंतर कशा पद्धतीनं मार्केट साइडवेज झालं आणि आपल्याला क्लोजिंग आलं. तर आता आपण सोमवारसाठीचं विश्लेषण करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात मोठा जो फॅक्टर होता आजच्या व्हिडिओमध्ये जो मी तुम्हाला सांगणार आहे तो फॅक्टर होता की 5 राज्यांमध्ये ज्या निवडणुका झाल्या आणि त्यापैकी 4 राज्यांची आज मतमोजणी पूर्ण होतीये आणि त्यांचे जे काही निकाल येत आहेत त्याचा मार्केटवर काय परिणाम होणार आहे. तर मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं की मार्केटला अनुकूल असे जर रिझल्ट आले तर मार्केटमध्ये आपल्याला एक तेजी बघायला मिळू शकते. तर मार्केटला अनुकूल रिझल्ट म्हणजे काय? तर मार्केटला अनुकूल रिझल्ट असे असतात की सर्व राज्यांमध्ये एक स्टेबल गव्हर्नमेंट आहे किंवा आता ही असं म्हटलं जातं की ही जी आता 5 राज्यांमध्ये निवडणूक झाली ही 2024च्या साधारण मार्च, एप्रिल, मे मध्ये जी निवडणूक होणार आहे लोकसभेची त्याची सेमीफायनल आहे. तर त्या दृष्टीनं देशभरामध्ये काय वातावरण आहे हे आपल्याला या निवडणुकीच्या सहाय्यानं लक्षात येऊ शकतं. तर त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये जे काही निकाल लागलेत हे मार्केटला अनुकूल लागलेले आहेत. किंबहुना मार्केटला जी अपेक्षा होती त्याच्यापेक्षाही खूप चांगले निकाल ह्या निवडणुकीत लागलेले आहेत. तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं? त्याच्यामुळे आता 2 शक्यता आहेत. सगळ्यांनाच हे कळलंय की मार्केटला जेवढी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा चांगले रिझल्ट लागलेले आहेत. त्यामुळे एक शक्यता अशी आहे की एक गॅप अप ओपनिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. कारण मार्केट इतकं इझी पैसा कुणालाही देत नाही. म्हणजे असं होणार नाही की बाबा इथे गॅप डाऊन ओपन होईल, सगळ्यांना खरेदी करायची संधी मिळेल आणि त्यानंतर मार्केट हळूहळू वर जाईल. इतक्या सहज पद्धतीनं मार्केट कुणालाही पैसे देत नाही. तर त्याच्यामुळे काय होईल? आपल्याला मार्केटमध्ये एक गॅप अप ओपनिंग बघायला मिळू शकतं किंवा अशी काहीतरी ट्विस्ट बघायला मिळू शकते की जिथे आपल्याला कन्फ्युजन होईल आणि त्यानंतर मार्केटमध्ये आपल्या सगळ्यांचा एकदा भ्रमनिरास झाला की मार्केटला मग जी मूव्हमेंट घ्यायची आहे ती त्यानंतर मार्केट घेतं, असं आतापर्यंत आपल्याला अनुभव आहे. तर आपण आता विश्लेषणाला सुरुवात करूया की कुठे ओपन झाल्यानंतर काय काय होऊ शकतं. आता आपण बँक निफ्टीचा विचार करता मी वरच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल म्हणून शुक्रवारचा हाय ही जी लेवल आहे ही लेवल मी वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली आहे. ही कोणती आहे? 44,951 ची आहे. आपल्याला माहिती आहे त्याच्यावरच 45,000 ची लेवल आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला इथे रेझिस्टन्स घेतला होता. तर ही लेवल आहे. खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल कोणती आहे? तर खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आपण इथे घेतलेली आहे. ही लेवल कोणती आहे? तर ही लेवल आहे 44,752.
मग आपण काय समजूया, खालच्या बाजूला 44,750, वरच्या बाजूला 44,950, 200 पॉईंटच्या ही आपल्याला स्ट्रीप दिसते. आता काय होईल जर फ्लॅट ओपन झालं, म्हणजे 44,750च्या वर ओपन झालं आणि 44,950च्या आत, म्हणजे इथे कुठेतरी ओपन झालं, ह्या एरियामध्ये कुठेतरी आपल्याला ओपनिंग बघायला मिळालं. इथे कुठेही आपल्याला ओपनिंग जर बघायला मिळालं तर आपल्याला ती पॉझिटिव्ह गोष्ट असेल आणि उलट एक चांगली संधी असेल, कारण सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला एक मार्केटमध्ये तेजी बघायला मिळू शकते, कारण जे निवडणुकीचे निकाल आलेत त्यानंतर मार्केटमध्ये एक तेजी बघायला मिळू शकते. आता ही झाली एक शक्यता. दुसरी शक्यता काय आहे? दुसरी शक्यता अशी आहे की मार्केटमध्ये आपल्याला गॅप अप ओपनिंग, म्हणजे आता ते गॅप अप ओपनिंग काय असेल तर साधारणपणे इथे कुठेतरी ओपन झालं किंवा इथे कुठेतरी ओपन झालं किंवा अगदी इथे ओपन झालं, कुठेही ओपन झालं तरी आपल्याला काय होईल, सुरुवातीला एकदा आणखीन तेजी होईल आणि त्यानंतर एकदा प्रॉफिट बुकिंग येणार. तर ह्या गोष्टी आपल्याला आता लक्षात ठेवायला लागणार आहेत की मार्केटमध्ये कुठेही ओपनिंग झालं तर एकदा गॅप आपल्याला ओपनिंग नंतर तेजी होणार आहे. तेजी साधारण एक 100-200 पॉईंटची झाल्यानंतर एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं, कारण आपण जर बघायला गेलो तर मागचे अनेक दिवस मार्केटमध्ये तेजीच होती, एक प्रॉपर पद्धतीनं प्रॉफिट बुकिंग आलेलं नाही. इथे जे प्रॉफिट बुकिंग शुक्रवारी आलं होतं ही एक चांगली गोष्ट आहे, पण आता त्याच्यानंतर पुन्हा एक मोठी तेजी झालेली आहे आणि ह्या तेजीनंतर पुन्हा एक छोटं प्रॉफिट बुकिंग आपल्याला अपेक्षित आहे, जे इव्हेंट नंतर आपल्याला जनरली बघायला मिळतं. तर त्याच्यामुळे त्या बाबतीत आपल्याला सावध राहायला लागणार. आपल्याला मार्केटमध्ये सेलिंगची परिस्थिती कधी येईल, म्हणजे आपल्याला जेव्हा पुट बाय करून कधी फायदा होऊ शकतो, तर आपल्याला 44,750च्या खाली जर ओपनिंग मिळालं, ह्या लेवलच्या खाली ओपनिंग मिळालं किंवा इथे ओपन होऊन खाली गेलं आणि इथे जर एक 10-15 मिनिटं 20 मिनिटं टिकलं, आपल्याला जी आपली ब्रेकआउटची डेफिनेशन आहे त्यानुसार इथे ब्रेकआउट आला, तर मग आपण खालच्या बाजूने विचार करू शकतो आणि 44,650, 44,550 आणि 44,450 या लेवल येऊ शकतात. मात्र आपल्याला खाली जाण्याची शक्यता सध्या लगेच खूप कमी वाटते. आपल्याला वर जाण्याची शक्यता, अर्थात वर जाताना सुद्धा मगाशी सांगितलं तसं इझिली आपल्याला अगदी सहज बघायला मिळेल अशा पद्धतीनं तेजी होणार नाही. गॅपअपच खूप ओपन होईल, प्रॉफिट बुकिंगच येईल आणि मग जाईल, असं काही ना काहीतरी त्याच्यामध्ये ट्विस्ट असू शकते. तर जर समजा 44,950च्या वर टिकत असेल तर येणाऱ्या काळामध्ये 45,050, 45,150 आणि 45,250 अशी 3 टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. हे झालं बँक निफ्टीमध्ये उद्या काय होऊ शकतं. आता आपण उद्या ज्या इंडेक्समध्ये एक्सपायरी असणार आहे, विकली ऑप्शन एक्सपायरी असणार आहे, त्या इंडेक्सचं आपण विश्लेषण करायला सुरुवात करूया. त्या इंडेक्सचं नाव आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट. निफ्टी मिड कॅप सिलेक्टचं सुद्धा आपण शुक्रवारच्या व्हिडिओमध्ये अतिशय विस्तारानं त्याचं आपण अनालिसिस केलेलं आहे, मंथली, डेली, विकली आणि डेली या टाइम फ्रेमवर. त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येते की खूप चांगली तेजी आता निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्समध्ये होतीये. तुम्ही इथे जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की शुक्रवारी आपल्याला साधारणपणे एका रेंजमध्येच मार्केट राहिलेलं आपल्याला बघायला मिळतंय. पण मी काय केलं, ही अगदी नॅरो रेंज आहे, थोडंसं इथून एकदा वर गेलं होतं त्यामुळे हा हाय पकडला, वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल, थोडंसं इथून खाली गेलं होतं म्हणून खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून मी हा लो पकडला. त्यामुळे आपल्याला इथे लक्षात येईल की वरच्या बाजूला 9,785 च्या आसपास आणि खालच्या बाजूला आपल्याला 9,740 च्या आसपास इम्पॉर्टंट लेवल, ह्या दोन लेवल तयार झालेल्या आहेत. आता जर समजा इथे खूप साईडवेज झालंय, त्यामुळे उद्या एक्सपायरीच्या दृष्टीनं आपल्याला जर मुवमेंट होणार असेल तर ह्या दोन लेवलपैकी एका लेवलचं ब्रेकआउट आल्याशिवाय ती मुवमेंट होणार नाही आणि दुपारच्या सत्रामध्ये, सकाळच्या सत्रामध्ये व्होलाटाईल होऊ शकते. एक मुवमेंट झाली लगेच रिव्हर्स मुवमेंट होऊ शकते आणि दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला एक चांगली मुवमेंट बघायला मिळू शकते. जर 9,785 च्या वर टिकत असेल तर येणाऱ्या काळामध्ये 9,810, 9,835 आणि 9,860 असे 3 लेवल आपल्याला वर बघायला मिळू शकतात. जर काही कारणामुळे इथे ओपन होऊन खाली जात असेल आणि 9,740 च्या खाली टिकत असेल तर मग 9,715, 9,690 आणि 9,665 अशी 3 लेवल खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतात. तर हे झालं निफ्टी मिड कॅप सिलेक्ट ह्या इंडेक्स विषयीची माहिती. गॅप अप ओपन झालं
तर आपल्याला सुरुवातीला एक तेजी होईल, एकदा प्रॉफिट बुकिंग होईल आणि त्यानंतर मग आपल्याला प्राइस ऍक्शन बघून पुढचा निर्णय घ्यावा लागेल. आता आपण उरलेले जे दोन इंडेक्स आहेत ज्याच्यामध्ये निफ्टी आहे आणि फिन निफ्टी आहे, तर ह्या दोन इंडेक्सचे चार्ट मी तुम्हाला स्क्रीनशॉट घेण्यासाठी इथे दाखवतोय. तुम्ही काय करू शकता, याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला जर या इंडेक्स मध्ये विश्लेषण करायचं असेल तर कोणत्या लेवल इम्पॉर्टंट आहेत हे तुमच्या लक्षात येऊ शकेल. तर हा झाला निफ्टीचा चार्ट. आता आपण पुढचा चार्ट ओपन करूया, तो आहे फिन निफ्टीचा चार्ट. फिन निफ्टीच्या चार्ट मध्ये सुद्धा मी इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत. झूम लेवल ऍडजस्ट करून तुम्हाला देतोय, म्हणजे तुम्ही काय करू शकता, त्याचा सुद्धा स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर हे झालं निफ्टी आणि फिन निफ्टी ह्या दोन इंडेक्सचे चार्ट. तर हे झालं आपल्याला इंडेक्सचं विश्लेषण. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन येतोय आणि आपण टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम मध्ये आपण कन्वर्ट करूया. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी कदाचित आपण कालच एक विशेष व्हिडिओ प्रसिद्ध केला. व्हिडिओ थोडासा मोठा झालाय, पण त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. जर स्टॉक मध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची असेल, ट्रेडिंग करायचं असेल, तर एक पाऊण तासाचा 45 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याच्याविषयी बरीचशी माहिती सांगितलेली आहे, की अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही स्टॉकमध्ये कशा पद्धतीनं गुंतवणूक करू शकता, कोणत्या स्टॉकमध्ये मी करतो, त्यानंतर मी कशा पद्धतीनं ट्रेडिंग करतो, तर ह्याविषयीची माहिती सांगितलेली आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर इथे वर आय बटन मध्ये तुम्हाला त्याची लिंक उपलब्ध करून देतो. जर समजा इथे नाही दिसली तर डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला उपलब्ध करून देईन. तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा. एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतील, कारण त्या व्हिडिओच्या खालच्या कमेंट वाचल्यावर सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की तो व्हिडिओ बघितला पाहिजे की नाही ते. तर आता इथे आपण काय करूया, मी तुमच्यासाठी काही स्टॉक काढलेले आहेत. तर हे कसे शोधून काढतो, काय करतो, ह्याच्यासाठीच मी सर्व डिटेल्स त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. तर आपण आता जे स्टॉक काढलेत तर ते मी सगळ्यात पहिल्यांदा एकत्रित करतोय. सगळ्यात पहिला जो स्टॉक काढलाय तो आहे झी एंटरटेनमेंट लिमिटेडचा, झीलचा. झीलच्या स्टॉक मध्ये आपल्याला काय दिसतंय, मागचे अनेक दिवस हा स्टॉक आपल्याला खूप व्होलाटाईल होताना बघायला मिळतोय. व्होलाटाईल होताना बघायला मिळतोय म्हणजे काय, तर तुम्ही इथे बघू शकता. मी थोडंसं तुम्हाला ऍडजस्ट करून दाखवतोय. ठीक आहे, इथे तुम्हाला बघू शकता की एक खूप मोठी तेजी आपल्याला बघायला मिळाली होती आणि ह्या ऑगस्ट महिन्यामधल्या तेजीनंतर हळूहळू काय झालं की ती तेजी आपल्याला संपूर्णपणे खाली जाताना, म्हणजे ते तेजी पूर्ण त्याचा जो इफेक्ट आहे, जिथनं तेजी सुरुवात झाली होती किंवा ज्या त्या दिवशी लो बनला होता त्या हाय पासून त्या लो पर्यंत आपण पुन्हा आलो आणि पुन्हा आपण एक तेजी करण्याचा प्रयत्न केला, पुन्हा खाली येतोय. असं करत करत आपण काय करतोय, एक आपल्याला इथे बघायला गेलं तर डिसेंडिंग ट्रायंगल बनवतोय. आणि अशा वेळेला काय होऊ शकतं, ही जी वरची बाजू आहे ही आपल्याला रेझिस्टन्स लेवल म्हणून काम करणार आहे. ही खालची बाजू जी आहे, आता खालची बाजू आपण साधारणपणे ह्या एरियात जर घेतली तर ही खालची बाजू आपल्याला काय म्हणून काम करणार आहे, सपोर्ट म्हणून काम करणार आहे. आता इथून जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट येत असेल तर काय होऊ शकतं, वरच्या दिशेनं ब्रेकआउट येत असेल तर आपल्याला एक प्रॉपर ब्रेकआउट येईल, लेवल टेस्ट करायला खाली येईल आणि मग पुन्हा वर जाईल. असं होत असताना सगळ्यात पहिल्यांदा साधारण 275 जवळ, त्यानंतर 285 जवळ आणि करता करता 290 जवळ आपल्याला अशी 3 टार्गेट वर जाताना ह्या स्टॉक मध्ये बघायला मिळू शकतात. अर्थात इथे ब्रेकआउट आला तर दोन्ही शक्यता असतात. ब्रेकआउटचा जेव्हा आपण विचार करतो, ब्रेकआउटच्या दृष्टीनं सुद्धा विश्लेषण करायचं असतं आणि ब्रेकआउट जर फेल झाला तर त्या दृष्टीनं सुद्धा विश्लेषण करायचं असतं. ब्रेकआउटच्या ठिकाणी आपल्याला दोनपैकी एक संधी, म्हणजे ब्रेकआउटची तरी किंवा ब्रेकआउट फेल्युअरची तरी हमखास मिळते आणि दोन्ही संधीमध्ये आपल्याला अतिशय चांगला त्याच्यामध्ये ट्रेड मिळू शकतो. हे तुम्ही विश्लेषण करत राहिलात, अभ्यास करत राहिलात तर नक्कीच तुमच्या लक्षात येईल. आपण आता पुढचा स्टॉक बघूया ज्याचं नाव आहे कॅनफिन होम्स. कॅनफिन होम्स मध्ये तुम्ही बघू शकता की साधारणपणे जुलै महिन्याच्या शेवटपासून हा स्टॉक एका रेंज मध्ये अडकलेला आहे. तुम्हाला वरच्या बाजूला बघायला गेला तर लक्षात येईल 800 रुपयाच्या आसपास ही लेवल आहे. खालच्या बाजूला बघायला गेला तर तुमच्या लक्षात येईल 722 रुपयाच्या आसपास ही लेवल आहे. आता ह्या दोन लेवल मध्ये अगदी ऑगस्ट असू दे, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर इतके महिने, जवळजवळ 4 महिने आपल्याला हा स्टॉक अडकलेला आहे आणि आता एकदा फायनली तो ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न करतोय. इथेही लक्षात ठेवा, ब्रेकआउट सक्सेसफुल होईल
का नाही होणार हे आपल्याला कशावरनं समजणार? कारण इथे सुद्धा बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्या दोन ठिकाणी एक आपल्याला गॅप आहे. ही गॅप आपल्याला इथे एक रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे. तर काय होऊ शकतं, इथून आणखीन थोडासा वर जाईल, एकदा प्रॉफिट बुकिंग येईल, ही लेवल टेस्ट करायला खाली येऊ शकतो आणि मग पुन्हा वर जाऊ शकतो आणि मग आपल्याला एक चांगलं त्याच्यामध्ये मुवमेंट बघायला मिळू शकते. तर हा जो स्टॉक आहे, आता ह्याच्यामध्ये ह्या लेवलचं महत्व एवढं काय आहे, तर आपण जर थोडंसं आणखीन आपल्याला विश्लेषण करायचं असेल तर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. हे थोडंसं आपण काढून टाकूया आणि इथे जर मी तुम्हाला फिब रिट्रेसमेंट लेवल लावून दाखवली तर तुमच्या लक्षात येईल की ह्या लेवलचं महत्व काय आहे. ही लेवल जी आहे, जी लेवल आपल्याला 800 रुपयाची आहे, ही लेवल 50% ची लेवल आहे. म्हणजे हा हाय बनला होता, हा लो बनला होता, ह्या दोघांमध्ये ही 50% ची लेवल आहे आणि म्हणूनच इथे तुमच्या लक्षात येईल की इतके दिवस ती लेवल रेझिस्टन्स म्हणून काम करत होती. आता आपण जर 50% च्या वर टिकतोय तर साधारण ह्या 826 रुपयाच्या आसपास इथपर्यंत जाऊन इथे थोडासा ब्रेक करून पुन्हा खाली येऊन मग पुन्हा वर जाण्याचं, म्हणजे जर एक प्रॉपर पद्धतीनं ब्रेकआउट येणार असेल. कधी कधी असा ब्रेकआउट येत नाही, कधी कधी काय होतं, डायरेक्ट पुढची कॅन्डल अशीच मोठी बनते आणि ब्रेकआउट आणखीन कंटिन्यू होतो. त्यामुळे आपल्याला थोडं सावध राहावं लागतं. कधी डायरेक्ट असा ब्रेकआउट येईल, कधी मी म्हटलं त्या पद्धतीनं थोडासा खाली येईल मग वर जाईल, किंवा तिसरी पद्धत असते ती म्हणजे ब्रेकआउट फेल होईल, म्हणजे एक छोटी लाल कॅन्डल इथे अशी बनू शकते. असं जर झालं तर मग येणाऱ्या काळामध्ये ब्रेकआउट फेल्युअरचा सुद्धा एक चांगला ट्रेड आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला मिळू शकतो. तर मी तुम्हाला ह्या ज्या लेवल सांगतोय ह्या लेवल आपण एक क्रॉस चेक करू शकता फिब रिट्रेसमेंट लेवल लावून सुद्धा. तर आता प्रत्येक वेळेला मी प्रत्येक ठिकाणी सगळी टूल वापरून दाखवेनच असं नाही. जे सदस्य नियमित व्हिडिओ बघतात त्यांना ऑटोमॅटिक हे सुचलं पाहिजे की इथे आपण असं लावून चेक केलं पाहिजे. तर हे झालं दुसरा स्टॉक कॅनफिन होम. तिसरा स्टॉक आहे JSW एनर्जी लिमिटेड. ह्याच्यामध्ये सुद्धा काय झालंय बघा, ह्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगली तेजी झाली होती. इथे जर बघितलं तर खूप चांगली तेजी करत करत आपण इथे आलो होतो आणि आता ह्या ज्या दोन लेवल तयार झाल्यात ह्या दोन लेवल रेझिस्टन्स आहेत. कोणती लेवल आहे? साधारण 437 आणि साधारण 450. तर आता काय होऊ शकतं, इथे तुम्ही जर बघितलं तर एक 2-4 दिवस इथे एक छोटी अजून एक रेझिस्टन्सची लेवल 429 ची तयार झाली आहे. जर 429 च्या वर हा स्टॉक टिकत असेल तर मग 437 450 अशा लेवल येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळू शकतात आणि ह्या दोन्ही लेवलच्या वर ब्रेकआउट आला तर आपल्याला एक खूप चांगली गोष्ट याच्यामध्ये ब्रेकआउट JSW एनर्जी लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतं. अर्थात लक्षात ठेवा, ब्रेकआउट जेव्हा जेव्हा मी सांगतो तेव्हा ब्रेकआउट फेल्युअरची सुद्धा 50% शक्यता त्याच्यामध्ये असतेच आणि त्या दृष्टीनं सुद्धा त्याचा विचार करायचा असतो. दोन्ही बाजूने संधी मिळू शकते, त्यामुळे आपल्याला ब्रेकआउटचा स्टॉक जर शोधून काढता आला तर त्याच्यामध्ये खूप चांगला फायदा होऊ शकतो. शेवटचा स्टॉक आपण आता बघणार आहोत तो आहे अपोलो टायर्स. अपोलो टायर्स मध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की एक खूप मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं होतं. त्यानंतर इथे डब्ल्यू पॅटर्न तयार झाला, या डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट आलं, त्यानंतर आणखीन एक मोठी तेजी बघायला मिळाली, इथे एक एन पॅटर्न तयार झाला आणि ह्या एन पॅटर्नचं ब्रेकआउट आपल्याला शुक्रवारी बघायला मिळालं. तर एन पॅटर्नचं ब्रेकआउट प्लस ह्या ज्या दोन रेझिस्टन्स लेवल आहेत त्याचं ब्रेकआउट, असं आपल्याला आता इथे ब्रेकआउटचं सिनारिओ तयार होतोय. पूर्ण ब्रेकआउट आले असं नाहीये, ब्रेकआउटचा सिनारिओ तयार होतोय. थोडंसं वर जाईल, कदाचित खाली येईल, पुन्हा वर जाऊ शकतं. नेहमीच्या पद्धतीनं लक्षात ठेवा, ब्रेकआउट आपल्याला जर मिळाला तर तो एक चांगला त्याच्यामध्ये ट्रेड मिळू शकतो, किंवा ब्रेकआउट फेल होणार असेल तर 1-2 दिवसात आपल्याला खालच्या दिशेनं सुद्धा एक चांगला मूवमेंट बघायला मिळू शकते. तर हा झाला अपोलो टायर्स लिमिटेड. तर अशा पद्धतीनं आपण 4 इंडेक्स बरोबरच 4 स्टॉकचं विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये केलं. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर आवडलं असेल तर नक्कीच या व्हिडिओला तुम्ही एक लाईक करू शकता. तुम्ही आणि त्याबरोबरच एखादी चांगली कमेंट देखील खाली टाईप करून पोस्ट करू शकता. लक्षात ठेवा, तुमच्या एका लाईक आणि एका चांगल्या कमेंटमुळे मला तर प्रेरणा मिळतेच आणि YouTubeला सुद्धा समजतं की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. त्यामुळे ह्या दोन गोष्टी अवश्य करा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज मी अपलोड केल्या केल्या हे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.